Yes. Hello friends. Electrochemistry, and today we are going to consider those three questions actually, or few tricky questions made through regular whatever we have studied, galvanic cell, corresponding to galvanic cell. आठवते का बघा, मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता की याचे आन्सर्स द्या. तसं डॅनियलचं एक्झाम्पल घेतलं होतं. मग सगळं आता लिहित नाही. डॅनियल इनिशियली झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, जॉईंट एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. मग इनिशियली 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, झिंक आयन्स, कॉपर आयन्स, नाही का. इकडं झिंक आयन्स, झिंक सल्फेट 1 मोलार, कॉपर सल्फेट 1 मोलार, 298 केल्विन टेम्परेचर, नाही का. आणि त्यावेळेला E0 सेल स्टँडर्ड कंडिशन म्हणजे इनिशियली जॉईन केल्या 1 मोलार झिंक सल्फेट, 1 मोलार कॉपर सल्फेट, 298 केल्विन टेम्परेचर. ते तर फिक्स ठेवणारच आहे आपण. आणि हा झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट, कॉपर रॉड डिप्ड इन कॉपर सल्फेट, डॅनियल सेल बेसिकली. त्याचा E0 सेल म्हणजे स्टँडर्ड कंडिशनमध्ये EMF, स्टँडर्ड EMF ऑफ सेल 1.1 वोल्ट आहे, हे आम्हाला माहिती आहे. क्वेश्चन असा विचारला होता की सेल केव्हा थांबणार. सेल सुरू झालं ना की स्टँडर्ड कंडिशनमध्ये झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट 1 मोलार, कॉपर रॉड डिप्ड इन कॉपर सल्फेट 1 मोलार, 298 केल्विन म्हणजे स्टँडर्ड कंडिशनमध्ये. ज्या मोमेंटला तो सुरू होतो त्या मोमेंटला स्टँडर्ड कंडिशन असल्यामुळे E0 सेल, स्टँडर्ड EMF ऑफ सेल 1.1 वोल्ट आहे. सेल केव्हा तरी थांबणार, तर तो केव्हा थांबणार, काय परिस्थिती असल्यानंतर थांबणार, असा तो क्वेश्चन होता. आता आपण नट्स इक्वेशनवरून कंप्लीट सेलचं इक्वेशन पण लिहू शकतो आणि त्याच्यावरून ते सहज पटकन सोडवू शकतो. तरी पण जे काही ट्रिकी क्वेश्चन्स येऊ शकतात MCQ, ओके, कुठली पण एक्झाम असेल, नीट वगैरे आणखी, तर त्यासाठी एकदा शिकताना व्यवस्थित शिकूया. नंतर मग आपण जे काही डायरेक्ट फॉर्म्युला आणि मग सबस्टिट्यूशन करायला म्हणजे मग कॉन्फिडन्स येतो. काही छोटे मोठे चेंज झाले तर मग कळतात आपल्याला, ट्रिक काय त्यात केली तर. आता बघा ना, कंटिन्युअसली काय, ॲज द सेल गोज ऑन, त्या मोमेंटला स्टँडर्ड कंडिशनमध्ये त्या मोमेंटला, मी पुन्हा सांगतो आहे, नेहमीचा डॅनियल सेल. आता आधीचं डॅनियल सेल आणि ते सगळं जर अभ्यास केला नसेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये, तर सोपासून हे थोडं समजायला अवघड जाणार. ते करा आणि मग तो क्वेश्चन आणि त्या क्वेश्चनचे तुम्ही विचार केला, ओके, त्याचं काहीतरी रफवर्क केलं, ॲन्सर काढायचा प्रयत्न केला आणि मग हे एक्सप्लेनेशन ऐकायचं आणि याच्यामध्ये मग परत ते सोडवायचं, ओके. तर सेल सुरू झाला तर तेव्हा काय होणार ॲक्च्युली, इनिशियली असं आहे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, ओके. आफ्टर द मोमेंट सेल स्टार्ट्स, आफ्टर सेल begins, starts, काय होणार आम्हाला माहिती आहे. झिंक गोज इन द सोल्युशन इन द फॉर्म ऑफ झिंक प्लस आयन्स, नाही का. मग ते ॲक्वस, सॉलिड, ते बाकी सगळं आता लिहिलं नाही, आपण बघितलं आहे. या लेक्चरचा हेतू वेगळा आहे की सेल केव्हा थांबणार, वेन इट विल स्टॉप, वेन द EMF ऑफ द सेल विल बिकम 0. हां, तर कोणतर म्हणेल की झिंक रॉड झिंक +2 फॉर्ममध्ये आत जातो आणि केव्हा तर तो संपेल मग थांबणार, असं नाही, त्याच्या आधीच थांबतो, नाही का. झिंक रॉड इट विल बिकम थिन, कारण झिंक गोज इन द सोल्युशन इन द फॉर्म ऑफ झिंक +2 आणि इकडं कॉपर +2 ऑफ द सोल्युशन गेट्स डिपॉझिटेड इन द फॉर्म ऑफ कॉपर, म्हणजे कॉपर रॉड बिकम्स थिक अँड झिंक रॉड बिकम्स थिन. म्हणजे झिंक रॉड जेव्हा केव्हा तरी पूर्ण संपेल तेव्हा सेल थांबणार, असं काही जण म्हणतात. त्याच्या आधीच थांबतो, बघा केव्हा. तर समजून घ्या. मग पहिल्यांदा मग नट्स इक्वेशन म्हणजे हाफ सेलचं पहिला सेपरेट बघितलं होतं, पण आपण कंप्लीट सेलचं पण बघितलं होतं. आता हा क्वेश्चन सवय झाल्यानंतर कंप्लीट सेलचं इक्वेशनवरून पटकन सोडवता येतोच. फ्युचरमध्ये आपण तसंच करणार, पण त्याच्या आधी माहिती पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग होईल. कुठं काही आणखी ट्रिकी काही वेगळे क्वेश्चन मिक्स होऊन आले तर आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण घेणारच असतो. तर झिंक हाफ सेलमध्ये इट वर्क्स ॲज ॲनोड, नाही का, ऑक्सिडेशन, म्हणून त्याची ऑक्सिडेशनची रिॲक्शन लिहिली. आणि ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनला त्या हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल
मध्ये 2.303 RT/NF ते 0.059 कसं झालं प्रिव्हियस लेक्चर, आता मी सांगणार नाही. तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे आपल्या EMF सिरीजमध्ये आहे 0.76, म्हणजे जे असेल ते, मला तो नेहमीचे असल्यामुळे लक्षात येत आपल्या. स्टँडर्ड कंडिशनमध्ये जो त्याचा म्हणजे जॉईन केल्या त्या हाफ सेलमध्ये जे हाफ सेल पोटेन्शियल आहे, हा ॲनोड आहे म्हणून त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, तर त्यावेळेला जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल असेल ते एवढं असणार आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आता झिंक जसं जसं डिझॉल्व्ह व्हायला लागेल, ऑक्सिडेशन रिॲक्शन होणार या हाफ सेलमध्ये, ऑक्सिडेशन झिंकचं Zn+2 अँड इन दिस हाफ सेल रिडक्शन copper+2 इन द सोल्युशन विल गेट रिड्यूस्ड. ज्या मुवमेंटला सुरू केलं त्यावेळेला 1 मोलार 1 मोलार ते ठीक आहे, पण सुरू झाल्या काय होणार, झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार, कारण हे डिझॉल्व्ह होत आहे ऑक्सिडेशन. झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन विल इन्क्रीज, नाही का. कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन्स ते काय होतात बरं, कंटिन्यू टू इन्क्रीज. आणि त्याच वेळेला सोल्युशनमधले कॉपर आयन्स काय होणार आहेत, ते त्यांचं रिडक्शन होणार आहे, कॉपर आयन्सचं रिडक्शन ॲज पर दिस रिॲक्शन. म्हणजे कॉपर हाफ सेल कॅथोड म्हणून काम केलेलं आहे. आता ते सगळं पूर्ण व्यवस्थित लिहिलेलं नाही मी, रिडक्शन. म्हणून मग रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल वेगळ्या कंडिशनला, तर ते नट्स इक्वेशन. तर स्टँडर्ड कंडिशनमध्ये म्हणजे जॉईन केल्या स्टँडर्ड कंडिशनमध्ये स्टँडर्ड रिडक्शन कंडिशन, रिडक्शन पोटेन्शियल -0.0591 अपॉन या रिॲक्शनचा N2 आहे, या पण ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनचा N2 आहे म्हणून 2 भरलं इथं, नाही का. सिल्वर हाफ सेल असता, सिल्वर नायट्रेट, सिल्वर रॉड तर 1 भरलं असतं, ॲल्युमिनियम असेल तर 3 भरलं असतं. ओके. तर रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल, जे आम्हाला EMF सिरीजमधून माहिती आहे आणि लक्षात पण आहे कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल. ओके, 0.34 वोल्ट. ओके, आता ते पुढं वापरल्यामुळे लक्षात आहे, ठीक आहे. -0.0591 अपॉन 2 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ. आता हे लॉग टू द बेस 10 ऑफ लिहिताना मुद्दा काय आहे की रिॲक्शन ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहितो आहे, तर ऑक्सिडेशनची रिॲक्शन त्याप्रमाणे केसाठी काय असतं, न्यूमिरेटरला कोण येतात, प्रोडक्ट साईडचे येतात, डिनॉमिनेटरला कोण जातात, म्हणून हा इथं वरती आला. दिस हाफ सेल वर्क्स ॲज कॅथोड, कॉपर हाफ सेल, म्हणून रिडक्शनची रिॲक्शन दिलेली आहे. रिडक्शनची रिॲक्शनमध्ये हे रिॲक्टंट साईडला आहेत कॉपर आयन्स, आणि त्यामुळे इथं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे हे डिनॉमिनेटर गेलं आहे. हे सगळं पूर्वी झालेलं आहे. ओके, मुद्दा काय महत्त्वाचा बघा याच्यामध्ये, त्यानिमित्ताने पूर्वीचं पण रिवाईज केलं. महत्त्वाचा मुद्दा काय, ॲज द सेल गोज ऑन, सेल सुरू झाला ॲट दिस कंटिन्यूज, झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन विल कंटिन्यू टू इन्क्रीज. आता झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन 1 मोलारचं वाढायला लागलं, म्हणजे 1.001 मोलार झालं, 1.01 मोलार झालं, 1.05 मोलार झालं, 1.1 मोलार झालं, 1.11 मोलार झालं, असं झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली इन्क्रीज होणार. आता झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली इन्क्रीज होत चाललं आहे, याचा अर्थ या हाफ सेलचं आता स्टँडर्ड कंडिशन राहिली नाही, ते वेगळी कंडिशन आहे. म्हणजे आता हे इक्वेशन वापरणार आपण की ह्या वेगळ्या कंडिशनमध्ये त्या हाफ सेलचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल काय असणार आहे. सिन्स इट वर्क्स ॲज ॲनोड, आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियलचं इक्वेशन लिहिलं आहे, रिॲक्शन पण ऑक्सिडेशन पोटेन्शियलची लिहिली, त्याप्रमाणे झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट साईडला आहे म्हणून ते न्यूमिनेटरला आले. तर मग त्या नवीन वेगळ्या कंडिशनला झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर काय असेल ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल, तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल मायनस दिस फॅक्टर, नोट्स इक्वेशन. झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली वाढत जातो. तसं कॉपर हाफ सेलमध्ये काय होतं, कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन, कॉपर आयन्स कॉपर होतात, म्हणजे ज्या मोमेंटला सुरू केलं त्यावेळेला 1 मोलार होतं, तिथून पुढं जसा सेल सुरू होईल तसं कॉपर आयन्स इन द सोल्युशन विल कंटिन्यू टू रिड्यूस, म्हणजे कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतात. मग हे रिडक्शनचे इक्वेशन आहे, त्याप्रमाणे प्रोडक्ट्स अपॉन रिॲक्टन्स, त्याप्रमाणे कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन इथं डिनॉमिनेटर आले, ते ठीक आहे. पण कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली डिक्रीज होत जातं. त्यामुळे मग ते डिक्रीज होताना त्याचे डिक्रीज झालेले 1चं 0.99 मोलार, 0.98 मोलार, जे काय असं डिक्रीज होत जाणार कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन. तर त्या वेळेला व्हॉट विल बी द रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल, तर रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मायनस हा फॅक्टर. हे दोन्ही हाफ सेलचं असं परिस्थिती आहे. या दोन्ही हाफ सेलचंच EMF ऑफ सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, ते जे इक्वेशन प्रिव्हियस लेक्चर्स, त्याच्यावरून डायरेक्ट सेलचा EMF पण लिहिला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला तेव्हाच लक्षात येतं का बघा, सेपरेट लिहिण्याचं पण कारण आहे, नाहीतर तसं डायरेक्ट लिहायचं कंप्लीट सेल्स इक्वेशनची सवय झाली आणि इथून पुढं तेच वापरणार तरीसुद्धा.
ॲज द झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्यूज टू इन्क्रीज, हा सेल जसा सुरू होईल तसं झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्यूज टू इन्क्रीज, म्हणजे हा झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं, झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढणार म्हणजे हा फॅक्टर वाढणार नाही का. हे 0.0591/2 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ सुरू झाल्यानंतर झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली वाढणार, न्युमिनेटरला येतो अपॉन 1, म्हणजे झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढणार म्हणजे हा फॅक्टर वाढणार. ॲज दिस फॅक्टर कंटिन्यूज टू इन्क्रीज, हा फॅक्टर वाढत गेला म्हणजेच स्टँडर्ड कंडिशनमधलं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक मायनस दिस फॅक्टर, झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसा सेल सुरू राहील, म्हणजे हा फॅक्टर वाढणार 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 आणि मॅथमॅटिकली इथं मायनस आहे. मग ॲट अ सर्टन स्टेज दिस फॅक्टर विल बिकम, आता तो वाढणार म्हणजे काय होणार की ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन विल कंटिन्यू टू इन्क्रीज, याच्यातून हे सबट्रॅक्ट करतो आहे ना, म्हणजे याच्यातून जी सबट्रॅक्ट होणारी व्हॅल्यू आहे ती वाढत चाललेली आहे. हे जे स्टँडर्ड कंडिशनमधलं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे E0 ऑक्स स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, त्याच्यातून सबट्रॅक्ट करणार 1 मोलारचं 1.01 मोलार झालं, नंतर 1.02 मोलार झालं, 1.03 मोलार झालं, 1.1 मोलार झालं, 1.11 मोलार झालं, म्हणजे झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन जसं वाढत जाईल तसं हा फॅक्टर वाढत जाईल, तसं याच्यातून जो सबट्रॅक्ट करणार तो फॅक्टर वाढत जाईल, म्हणजेच हे कमी होत जाईल. म्हणजे जसं जसं सेल चालू राहील आणि ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन्स विल कंटिन्यू टू इन्क्रीज स्टेप बाय स्टेप, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ जो ॲनोड म्हणून काम करतो झिंक हाफ सेल, त्याचं आता त्याला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणत नाहीत, कारण कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं आहे म्हणजे आता ते 1 मोलार राहिलं नाही, स्टँडर्ड नाही आहे. ते काढण्यासाठीच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं स्टँडर्डची व्हॅल्यू आहे. ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल विल कंटिन्यू टू हा फॅक्टर वाढत जाणार टप्प्याटप्प्याने, म्हणजे यातून वजा होणारा फॅक्टर वाढत जाणार, म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल विल कंटिन्यू टू हा वाढत जाणार फॅक्टर ओव्हरऑल, एवढं कळतं का. ओके, विल कंटिन्यू टू डिक्रीज समजते का बघा. 1चं 1.1 झालं, 1.11 झालं, म्हणजे मग 1.1 1.11 असं प्रत्येक वेळेला भरत गेलो की हा फॅक्टर वाढत जाईल, म्हणजे हा फॅक्टर कमी होणार, कारण यातून तो वाढणारा फॅक्टर वजा करायचा आहे, सबट्रॅक्शन. So as the cell goes on, as the zinc ion concentration increases, oxidation potential of zinc half cell will decrease. हे पहिलं लक्षात आलं का बघा. ओके, zinc ion concentration increases, oxidation potential of zinc half cell decreases. म्हणजे जो ॲनोड म्हणून काम करतोय त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी कमी होत चाललेलं आहे. इकडे काय होणार, कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन स्टँडर्ड कंडिशनमध्ये 1 मोलार होते, नंतर सेल सुरू झालं रिडक्शन सुरू झालं, म्हणजेच कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस वेन द सेल स्टार्ट्स, नाही का, सेल स्टार्ट्स कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं तर काय होणार बघा बरं. इथं आता हे रिडक्शनची रिॲक्शन आहे, त्याप्रमाणे या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं प्रोडक्ट्स अपॉन रिॲक्टन्स, त्यामुळे इथं डिनॉमिनेटरला कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 1 मोलारचं 0.99 मोलार 0.98 मोलार जे काय असेल ते प्रत्येक वेळेला कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. आता 1 कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन जे कंटिन्युअसली टप्प्याटप्प्याने कमी होत चाललं आहे, कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीजिंग स्टेप बाय स्टेप, म्हणजे 1 कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतो आहे, म्हणजे परत लॉग टू दी बेस 10 ऑफ हा फॅक्टर इन्क्रीजच होतो आहे. कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन जसं टप्प्याटप्प्याने कमी होत जात आहेत तसा हा फॅक्टर कमी होत जातो आहे, म्हणजे 1 कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतो आहे, म्हणजे हा फॅक्टर वाढतो, याचा अर्थ हा पुन्हा फॅक्टर वाढत जातो आहे. म्हणजे इथंसुद्धा इन दिस हाफ सेल मॅथमॅटिकली विचार केला, ॲज दिस सेल गोज ऑन इट स्टार्ट्स, ॲज द कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन इन द कॉपर हाफ सेल डिक्रीजेस, रिडक्शन होणार कॅथोड, तसं हा फॅक्टर वाढत जाणार. ते आता मी सांगितलं, हा डिक्रीज म्हणजे ओव्हरऑल 1 कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज, म्हणजे ओव्हरऑल हा फॅक्टर वाढणार आणि यातून वजा होणारा फॅक्टर वाढत जातो आहे. याचा अर्थ ॲज दी सेल इज गोईंग ऑन, ओके, द कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस मीन्स रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल विल डिक्रीज. कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल डिक्रीजेस. म्हणजे गमत बघा की जो ॲनोड म्हणून काम करतो आहे सेल सुरू झाल्यानंतर त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल डिक्रीज होतो आहे, आणि जो कॅथोड म्हणून काम करतो आहे कॉपर हाफ सेल त्याचं रिडक्शन पोटेन्शियल डिक्रीज होतं आहे. ॲनोड म्हणून काम करतो आहे आणि कॅथोड म्हणून काम करतो आहे. तर ॲनोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस, इट्स ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज डिक्रीजिंग कंटिन्युअसली ॲज द झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, अँड द हाफ सेल विच वर्क्स ॲज कॅथोड कॉपर हाफ सेल त्याचे कॉन्सन्ट्रेशन जसं जसं कमी होणार रिडक्शन रिॲक्शन,
तसं तसं रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल ऑल्सो डिक्रीजेस. याचा अर्थ याची टेंडन्सी टू अंडरगो ऑक्सिडेशन आहे या ओव्हरऑल सेलमध्ये. ऑक्सिडेशन म्हणजे ॲनोड, ती टेंडन्सी कमी होत चाललेली आहे. आणि या हाफ सेलची टेंडन्सी रिडक्शन, त्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी होत चाललेलं आहे. याचा अर्थ जे मागं मी सांगितलं होतं की एखादा सेल म्हणजे तुम्ही अशी ॲनॉलॉजी सांगितली होती, ट्रक म्हणजे तो ओढणारा म्हणजे समजा ॲनोड, ओढणारा म्हणजे रिडक्शन म्हणजे कॅथोड आणि ढकलणारा. आता त्या दोघांचीही पॉवर कमी होत गेली तर EMF ऑफ द सेल विल डिक्रीज. EMF ऑफ द सेल विल डिक्रीज. ओके. तर मग केव्हा तरी ती अशी स्टेज येणार की त्यातला डिफरन्स 0 होणार. हे सगळं पहिला तुमच्या लक्षात आलं का? हाफ सेलच्या क्वेश्चनसाठी सांगितलं. हेच आता इथं बघूया. हे सगळं आता मी बोललो ते ऐकायचं, विचार करायचा, लिहून बघायचं, म्हणजे सेपरेट हाफ सेलचं आपल्याला माहीत असावं म्हणून. आणि मग सेलचे हाफ सेल ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड इज EMF ऑफ सेल. मग तेच आम्ही नट्स इक्वेशन सेलसाठी लिहिलं आहे. मग आता आम्हाला एवढं तरी कळलं की ॲज द सेल गोज ऑन, झिंक हाफ सेल एनोड आहे, कॉपर हाफ सेल कॅथोड आहे. झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. म्हणजे हा न्यूमरेटरचा वाढतो आहे आणि हा डिक्रीज होतो आहे. म्हणजे ओव्हरऑल हे वाढतंच आहे. झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. म्हणजे ओव्हरऑल हा रेशो वाढतच जाणार आहे. ओके. म्हणजेच हे फॅक्टर हा फॅक्टर वाढत जाणार. मग हा फॅक्टर वाढत ॲट अ सर्टन स्टेज इट विल बिकम इक्वल टू दिस. केव्हा तरी कुठल्या तरी स्टेजला द मोमेंट दिस फॅक्टर बिकम्स इक्वल टू दिस, म्हणजे झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढत गेले की सायमल्टेनियसली कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन इट विल कंटिन्यू टू डिक्रीज. आणि दोन्हीचं मिळून फॅक्टर हा वाढतो आहे. याचा अर्थ हा फॅक्टर वाढला म्हणजे हा पूर्ण फॅक्टर वाढला. तर दिस विल इन्क्रीज अँड ॲट अ सर्टन स्टेज दिस फॅक्टर विल बिकम इक्वल टू दिस. सेल विल स्टॉप. EMF ऑफ द सेल विल बिकम इक्वल टू 0. तर तो फॅक्टर येण्यासाठी दिस टू बिकम इक्वल टू दिस हा रेशो किती पाहिजे? रेशो काढायचा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन अँड कॉपर आयन इन बोथ द हाफ सेल्स, त्या रेशो एवढे असतील त्यावेळेला सेल थांबला. आता ते आम्हाला मॅथमॅटिकली काढता येतं. बघा हे मी हाफ सेलचं सांगत होतो. ओके. तर ते थोडंसं एक्सप्लेन व्यवस्थित करण्यासाठी हाफ सेलचं मी आता एक्सप्लेन केलं. हे थोडंसं जरा पुसतो म्हणजे जागा होईल मला एक्सप्लेन करायला. पहिला हाफ सेलच्या भाषेमध्ये मी मुद्दाम सांगितलं. असा पण विचार करायची सवय ठेवा, कारण एखादा फक्त सेपरेट हाफ सेलचाच क्वेश्चन जर आला तर उपयोगाला पडेल म्हणून. ओके. येस. तर निदान तेवढा पार्ट तरी पुसतो म्हणजे मग तो पार्ट एक्सप्लेन करायला बरं पडेल. ओके. येस. आता मी सांगितलं हे मुद्दाम असंच ठेवलं. हे पुन्हा विचार करा. ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओ असल्यामुळे रिव्हर्स जाऊन हे बघताच येतं खरं म्हणजे. आता मी सांगितलं ते पुन्हा रिपीट करतो, जसं की ॲज द सेल कंटिन्यूज झिंक अँड कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, कॉपर अँड कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. म्हणजे हा ओव्हरऑल फॅक्टर वाढणार, हा वाढणार म्हणजे हा फॅक्टर पूर्ण वाढत जाणार. हा वाढत केव्हा तरी ॲट अ सर्टन स्टेज दिस इन मॅग्निट्यूड दिस विल बिकम इक्वल टू दिस. ॲट दॅट स्टेज द सेल ई सेल विल बी 0 म्हणजे सेल स्टॉप्स. म्हणजे मग त्यावेळेला तो रेशो ऑफ झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन्स टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर आयन्स किती असतो तो काढायचा. म्हणजे त्या रेशोसाठी कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ झिंक आयन्स अँड कॉपर आयन्स म्हणजे झिंक सल्फेट अँड कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये तो रेशो तेवढा आला जेव्हा येईल किंवा तेवढ्या रेशोचं आम्ही जर भरलं सेल विल नॉट वर्क, इट विल ओके किंवा इट विल स्टॉप. ओके. तर ते काढता येतं आपल्याला की वेन द सेल स्टॉप्स, म्हणजे थिओरिटिकली आम्हाला कळलं केव्हा सेल थांबणार. वेन सेल स्टॉप्स त्याला काय असणार आहे बरं, ई सेल इक्वल टू 0. म्हणजे ई सेल वेन सेल स्टॉप्स विचारलं म्हणजेच नट्स इक्वेशनमध्ये ई सेल 0 केव्हा असतात. स्टँडर्ड कंडिशनमध्ये जो ई सेल असतो त्यालाच E0 सेल म्हणलेलं आहे. E0 स्टँडर्ड कंडिशनमध्ये सुरू असतो. नंतर सुरू झाला की झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढतो, कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होतो, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून चाललो आहे आपण म्हणून, म्हणजे स्टँडर्ड राहत नाही ते आता. आणि मग आमच्या लक्षात आलं मग ई सेल 0 केव्हा असतो असं विचारासारखं आहे. सेल केव्हा थांबतो, मग 0 इज इक्वल टू आता डॅनियलचा E0 सेल म्हणजे आम्हाला पाठ होतो एवढा वेळा वापरला किंवा आपल्या EMF सिरीजवरून काढा 1.1 आहे तो 1.1 वोल्ट युनिट लिहित नाही 1.1 ओके मायनस 0.0591 नेट सेल रिॲक्शनमध्ये 2 आहे. नेट सेल रिॲक्शन या सेलची 2 आहे. दिस वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर ऑल्सो, त्यामुळे मी डायरेक्ट लिहितो
लॉग टू द बेस 10 ऑफ. ओके, नेट सेल रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट साईडला झिंक आहे. तर हे इक्वेशन वी हॅव ऑलरेडी कन्सिडर्ड न्यूमेरिकल्स करस्पॉन्डिंग टू डॅनियल, म्हणून मी डायरेक्ट लिहितो पटपट. ते मागचं बघायचं तुम्ही. मोलार कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट झिंक आयन्स अपॉन कॉपर आयन्स, आणि मग हा 1.1 इकडे येईल. ओके, मायनस 1.1 इज इक्वल टू मायनस 0.0591 अपॉन 2 इंटू लॉग टू दी बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो, म्हणजे मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन्स, झिंक +2 कॉपर +2. ओके, मोलार कॉन्सन्ट्रेशन. आता मायनस मायनस कट होतील, आणि मग इंटू 2 डिवायडेड बाय हा फॅक्टर इकडे घेऊया, म्हणजे काय होईल बघा, 1.1 इंटू 2 अपॉन 0.0591 असं झालं, इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन्स. 2+ लिहायची पद्धत आहे, आम्हाला जुनी सवय आहे +2 लिहायची. ओके, येस. मग हे आन्सर काढायचं, म्हणजे 2.2 अपॉन 0.0591, 2.2 अपॉन 0.0591 असं काहीतरी. तर ते 37.225 असं काहीतरी येतं. हे कॅल्क्युलेट तुम्ही करून बघा. 37.2250 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन अपॉन कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ज्यावेळेला सेल थांबणार त्यावेळेला, म्हणजे ज्यावेळेला ई सेल 0 असणार त्यावेळेला इथं 0 भरलं तर मग इथंपर्यंत आलो आपण. त्यावेळेला झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन टू कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन मोलार यांचा रेशो किती असायला पाहिजे, त्यांची लॉगची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, म्हणजे अँटीलॉग बघितलं की त्यांचा रेशो मिळेल. आणि मग टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साईड्स. ओके, हे पण तुम्ही काढा कॅल्क्युलेट करून, तेवढं येतं का बघा. आता याच्यामध्ये ते एक्झॅक्ट तुम्ही करा, मी तुम्हाला त्यातल्यात सांगतो की याचा. आता मग बघा, अँटीलॉग ऑफ 37.2250 इज इक्वल टू टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साइड्स, नाही का, अँटीलॉग ऑन बोथ साइड्स. मग अँटीलॉग ऑफ दिस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ दिस. मग अँटीलॉग ऑफ लॉग म्हणजे ते कॅन्सल झालं. अँटीलॉग ऑफ 37.2250 इज इक्वल टू हे आपलं झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन टू कॉपर आयन मोलार कॉन्सन्ट्रेशन, त्याचा रेशो ते मिळणार. म्हणजेच 0.2250 हे 37 कॅरेक्टरिस्टिक झाले. आता 0.2250 एक्झॅक्ट करता येईल, मी तुम्हाला तरी अंदाजे तरी सांगतो. लॉग ऑफ 2 आम्हाला माहिती आहे. लॉग ऑफ 2 इज इक्वल टू 0. म्हणजे 2 म्हणजे 2.000 0.3010. तर म्हणजेच 0.3010चा अँटीलॉग घेतला तर 2 येणार. तर हे 0.3010पेक्षा छोटा आहे व्हॅल्यू, म्हणजे त्याचे अँटीलॉग बघताना तो 2च्या खाली पण त्याच्याजवळ, म्हणजे 1 पॉईंट समथिंग बहुतेक ते 1.7 येतं काहीतरी अँटीलॉग. 0.2250 त्याचा अँटीलॉग बघितला, म्हणजे 0.2250 अँटीलॉग, आणि हा कॅरेक्टरिस्टिक अँटीलॉग बघायचा. ओके, मी तुम्हाला तरी पण काही वेळेला CETला फास्ट कसं करायचं त्याच्यासाठी असा विचार करतो की हे माहीत असलेल्या व्हॅल्यूवरून. तर तो काहीतरी आता तुम्ही तो एक्झॅक्ट करा. तो 0.2250 म्हणजे तो 17 आणि 00 असं काहीतरी आहे. म्हणजे मग लिहिताना आपण तो 1 डिजिट म्हणजे 1.2 जे असेल ते, तर तो 1.7 आणि पुढं काहीतरी आहे इंटू 1037 एवढा हा रेशो आला. झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन इज टू कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन 1037. किती फरक पडला बघा. आणि झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढत गेले आणि कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेले, तर त्यांचा रेशो वाढत गेला. तो रेशो वाढत गेला. सुरुवातीला किती होता, इनिशियली 1 मोलार म्हणजे रेशो 1:1 होता. आता किती झाला बघा. आणि द मोमेंट द रेशो झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन टू मोलार आयन कॉन्सन्ट्रेशन बिकम्स दिस मच, इट विल स्टॉप, द सेल विल स्टॉप. बघा, लक्षात घ्या. आणि त्यामध्येच एक क्वेश्चन तो इथंच सांगता येतो ॲक्च्युली, की कॉपर हाफ सेल ॲनोड आणि झिंक हाफ सेल कॅथोड असं होईल का. आता झिंक हाफ सेल इज ॲनोड आणि कॉपर हाफ सेल इज कॅथोड,
बघा लक्ष इथंच ते एक्सप्लेन करता येतं. मग झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढत जातात म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी कमी होत जातं. इथं बघितलं कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जातं. तो कॅथोड असल्यामुळे त्याचे रिडक्शन पोटेन्शियलचं इक्वेशन लिहिलं, इट्स रिडक्शन पोटेन्शियल डिक्रीज होत जातं. म्हणजे दोन्ही पण डिक्रीज होत जातात आणि त्यामुळे दोन्ही हाफ सेल पोटेन्शियल्समध्ये डिफरन्स केव्हा तरी झिरो होतो. म्हणजेच मॅथमॅटिकली वेन द रेशिओ ऑफ द कॉन्सन्ट्रेशन बिकम इक्वल टू दिस द सेल स्टॉप्स. सेल स्टॉप्स याचा अर्थ असा होतो बघा, मॅथमॅटिकली विचार करून मी तुम्हाला हिंट देतो. झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन टू आता एकदा इथं सेल स्टॉप म्हणजे इक्विलिब्रियम आला ना. आता इक्वल आणि अपोजिट्स झिंक आयनचे कॉन्सन्ट्रेशन आणि कॉपर आयनचे कॉन्सन्ट्रेशन, तो मोमेंट सेल स्टॉप्स मीन्स देर इज अन इक्विलिब्रियम. झिंकचे कॉन्सन्ट्रेशन वाढणार कारण का झिंक इक्विलिब्रियम असतो दोन्हीकडे, दोन्ही हाफ सेलमध्ये तो कॉन्स्टंट राहतो आणि त्यामुळं सेल चालू होत नाही. झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढत 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 आणि कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होत 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 तर झिंक हाफ सेलचा इक्विलिब्रियम, झिंकचं ऑक्सिडेशन आहे ठीक आहे, तसं कॉपर आयनचं रिडक्शन आहे. पण दोन्ही हाफ सेलमध्ये इक्विलिब्रियम आहे, तो इक्विलिब्रियम मेंटेन राहतो अँड द मोमेंट द रेशो बिकम्स दिस द सेल स्टॉप्स. हे आता मी सांगितलं. पण बनवतानाच सेल बनवतानाच रेशिओ ऑफ झिंक आयन टू कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन जर याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशनचे बनवलेच, याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशनचं बनवलंच आपण 1.7 × 10⁻37पेक्षा जास्त म्हणजे 1.78 किंवा 2.5 × 10⁻37 असं काहीतरी जास्त रेशो असलेलं कॉन्सन्ट्रेशन झिंक आयन टू कॉपर आयन असं जर आपण बनवला 1 मोलारपासून सुरू झाला आणि इथंपर्यंत येऊन थांबला, सेल थांबला, हा वेगळा प्रश्न आहे. त्याच्यामध्येच पुढं विचारलं होतं की असं उलटं शक्य आहे का की झिंक हाफ सेल इज कपल्ड विथ कॉपर हाफ सेल आणि त्यावेळेला कॉपर हाफ सेल ॲनोड म्हणून काम केलेलं आहे आणि झिंक हाफ सेल कॅथोड म्हणून काम केलं आहे, म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा उलटा असं शक्य आहे. तर येस, तर सेल स्टॉप्स ते जेव्हा आपण एवढा वेळ विचार करून सांगितलेलं आहे त्यावेळेला रेशो ऑफ झिंक आयन टू कॉपर आयन एवढा आहे. याच्यापेक्षा जास्त झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन आणि झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन टू कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन रेशो याच्यापेक्षा जास्त असलेलं आपण जर बनवलं डेलिबरेटली, इफ वी डेव्हलप आणि जॉईन केलं तर त्यावेळेला, कारण इकडं जसं जसं कॉन्सन्ट्रेशन झिंक आयनचे वाढत चाललं आहे तसं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी 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 होत चाललं आणि इकडं कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं तसं रिडक्शन पोटेन्शियल कमी कमी होत गेलं. आता रेशो त्याच्यापेक्षा पुढचा असं जर आता ते आपोआप तरी होणार नाही वेन द सेल स्टॉप्स, पण आपण बनवलं एक्स्ट्रा टाकून. ओके, झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम आल्यानंतर परत एक्स्ट्रा वरून टाकले आणि कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन काहीतरी केमिकल रिॲक्शननी कमी केलं. ओके, तर त्यावेळेला काय होणार आहे की कॉपर हाफ सेलमध्ये इट विल वर्क ॲज ॲनोड अँड झिंक हाफ सेल इट विल वर्क ॲज कॅथोड. हे आपल्याला दोन्ही हाफ सेलचा सेपरेट विचार करून पण कळू शकतं. ओके, तर त्याच्यावरून रेशोवरून मॅथमॅटिकली तुम्ही लक्षात घ्यायचा एक मुद्दा आहे. आणि आणखी एक क्वेश्चन विचारला होता, म्हणजे मुद्दा वेन द सेल स्टॉप्स, त्याची एवढी चर्चा केली कारण हा एक निमित्त आहे जे MCQs येऊ शकतात. ते जे येतात ते आपण सोडवणार, त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे. त्यावेळेला ही एवढी केलेली चर्चा तिकडे मदत करणार तुम्हाला पण फास्ट सोडवताना, एक्सप्लेनेशन पुढं वाचताना प्रिंटेड एक्सप्लेनेशन वगैरे मदत करणार. म्हणून हे दोन्ही हाफ सेलचा पण विचार केला. त्यावरूनच सेलचं इक्वेशन, नट्स इक्वेशन आणि वेन द सेल स्टॉप्स. आणि जर डेलिबरेटली इफ वी प्रोड्यूस अ सेल इन विच झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन टू कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन रेशो इफ इट इज ग्रेटर दॅन दिस, त्यावेळेला ते कमी झालेलं ऑक्सिडेशन पोटेन्शियल एवढं कमी होणार आणि कमी झालेलं रिडक्शन पोटेन्शियल म्हणजेच वाढलेलं. आता जसं हा ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी 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 होतो आहे झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन वाढताना असं म्हणालो, याचा अर्थ त्याचं रिडक्शन पोटेन्शियल वाढत जातं असं त्याचा अर्थ होत नाही का. आणि रिडक्शन पोटेन्शियल ॲज द कॉपर आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस रिडक्शन पोटेन्शियल कमी 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 होतात असं मागासपासून बोलतो आहे. म्हणजेच एका अर्थाने त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल वाढतं आहे असं. तर त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन जेव्हा असेल त्यावेळेला याचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल वाढतात, याची रिडक्शन पोटेन्शियल वाढतात. म्हणजेच धिस हाफ सेल विल वर्क ॲज ॲनोड अँड धिस हाफ सेल विल वर्क ॲज कॅथोड असा एक भाग आहे. आणखी एक क्वेश्चन विचारला होता. आता एक्झाम्पल म्हणून झिंक हाफ सेल घेतलं, कुठलंही घेता येईल. झिंक हाफ सेल कपल्ड विथ झिंक हाफ सेल असू शकेल का, तर ते पण एक्सप्लेन करण्यासाठी हे जागा मोकळी करतो. ओके, एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. येस,
आता हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघा. एक एक्झाम्पल म्हणून झिंक घेतलं, कुठलाही हायड्रोजन हाफ सेल कनेक्टेड विथ हायड्रोजन हाफ सेल, तर झिंक हाफ सेलला झिंक हाफ सेल जोडला आपण. झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट, झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट, जॉईंट एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, नेहमीसारखं केलं तर त्याचा सेल होईल का, म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार का. तर समजा 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असेल दोन्हीकडे 298 केल्विन असेल, नेचर सेम, झिंक हाफ सेल, कॉन्सन्ट्रेशन सेम, टेम्परेचर सेम, तर काय होणार नाही. हे डॅनियलचं लिहिलं होतं, हे सोडून द्या, काय होणार नाही. का बरं? अरे सेल केव्हा रन होतो? इन वन हाफ सेल ऑक्सिडेशन टेक्स प्लेस, मीन वन हाफ सेल वर्क्स एज ॲनोड अँड इन अनदर हाफ सेल रिडक्शन टेक्स प्लेस, म्हणजेच द अदर हाफ सेल वर्क्स एज कॅथोड. बरं, तो ॲनोड म्हणून काम करतो, तो ॲनोड म्हणून का काम करतो? तर त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज्ड इज मोर दुसऱ्यापेक्षा, म्हणजेच दुसऱ्याचं जो कॅथोड म्हणून काम करतो त्याचं रिडक्शन पोटेन्शियल इज मोर. समजते का? ओके. मग आता झिंक हाफ सेल कपल्ड विथ झिंक हाफ सेल, आणि दोघांचे पण हे तर स्टँडर्ड घेतलं, दोघांचे पण कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, सर्व कंडिशन सेम असतील, तर दोन्हीचे हाफ सेल पोटेन्शियल सेम असेल, तर हाफ सेल पोटेन्शियल सेम म्हणजे मग कुणाचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल दुसऱ्यापेक्षा ग्रेटर नाही किंवा स्मॉलर नाही, इक्वल आहे, किंवा रिडक्शन पोटेन्शियल मग डिफरन्सच नाही, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार नाही. तर पहिली रिक्वायरमेंट काय की दोन नेचर सेम असेल, म्हणजे झिंक हाफ सेल इज कपल्ड विथ झिंक हाफ सेल, आणि टेम्परेचर तर आपण कॉन्स्टंट ठेवून अभ्यास आपल्या 12वी लेवलला आहे, सर्व प्रकारची CET, तर ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेशन इफ इट इज डिफरंट, इथं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे आणि तिथं वेगळं आहे, तर कॉन्सन्ट्रेशन इफ इट इज डिफरंट हाफ सेल पोटेन्शियल विल बी डिफरंट, एवढं तरी कळतं आहे. समजा दोन्हीपैकी एक हाफ सेलमध्ये ॲनोड म्हणून काम करणार असेल तर त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहितो. समजा एकामध्ये कॉन्सन्ट्रेशन, कुठल्या तर एकामध्ये कॉन्सन्ट्रेशन, समजा एक केस 1 एक हाफ सेल म्हणूया, झिंक हाफ सेल 1 पॉईंट सुरू करताना जे असेल ते सुरू करताना 1.1 मोलार आहे, आणि दुसरा झिंक हाफ सेल ओके तो समजा 0.9 मोलार आहे. असे दोन हाफ सेल जोडले. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन्स आर डिफरंट, नेचर इज सेम, टेम्परेचर इज सेम, बट कॉन्सन्ट्रेशन इज डिफरंट. कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहे म्हटल्यानंतर आता इथं विचार करूया की दोन्हीपैकी एक, दोघांचंही सेपरेट पहिलं भरून बघू. 1.1 मोलार भरलं. ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक 0.76 मायनस 0.0591/2, कारण या इक्वेशनमध्ये ऑक्सिडेशनच्या इक्वेशनमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इंटू लॉग टू द बेस 10 of 1.1. आणि दुसऱ्या इक्वेशनच्या वेळेला काय होणार आहे 0.9. आता हा फॅक्टर 1.1 भरल्यानंतर जो येणार आहे तो मोठा असणार आहे दॅन 0.9. बरोबर आहे का? ओके, म्हणजे 1.1 मोलार कॉन्सन्ट्रेशनचा दोन्हीपैकी जो हाफ सेल असेल त्यावेळेला हा जो फॅक्टर असेल 1.1/1, कारण ऑक्सिडेशनचं इक्वेशन आहे, झिंक आयन कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन न्यूमरेटरला आहे. 1.1 भरल्यानंतर नाही का एक भरूया, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक मायनस 0.0591/2 इंटू लॉग टू द बेस 10 of 1.1/1. तसं त्याला काय होणार बरं की ऑक्सिडेशन पोटेन्शियलचं इक्वेशनमध्ये, कारण का दोन्हीपैकी एक कॅथोड असेल तर आपण रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू भरतो, साईन बदलली तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळतंच ना. दोन्हीचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल बघूया, दोन्हीचे रिडक्शन पोटेन्शियल आपण नाही तर इक्वेशन वापरतोच. ई सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड. मग असं जर असेल, आता मी डायरेक्ट सांगतो, तुम्ही ते जिथं मी एक्सप्लेन केलं तिथं जाऊन चेक करा परत, तर असं पण लिहू शकतो ना, ई सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड मायनस ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. असं येणार ते, जर ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या भाषेत असतं तर असं येणार. आपण असं वापरतोच नेहमी. बेसिक इक्वेशन काय आहे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, हे बेसिक इक्वेशन आहे, ज्याला आपण ओरिजिनल इक्वेशन असं म्हटलेलं आहे. आता ते लक्षात आलं तुमच्या. आणि हेच इक्वेशनमध्ये या हाफ सेलसाठी कसं होणार, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, मग याला समजा आपण एक्स म्हणूया, याला आपण वाय म्हणूया, इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मायनस 0.0591/2 इंटू लॉग टू द बेस 10 of 0.9/1. आता या दोन्ही ऑक्सिडेशन पोटेन्शियलमध्ये कुणाचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असणार आहेत. ओके, हा स्टँडर्ड हे तर सेम आहे. ओके, हा 1.1 म्हणजे हा फॅक्टर
दिस विल बी मोर दॅन दॅट. मग हा मोर आहे आणि इथं मायनस साईन आहे, याचा अर्थ ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एक्स, ऑक्सिडेशन पोटेन्शियल एक्सवाल्याचा इट विल बी लेस दॅन ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ वाय. हे कळलं का? एवढं पटलं का? बघा, याचा अर्थ ज्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे याचा अर्थ दिस विल वर्क ॲज ॲनोड. ऑक्सिडेशन पोटेन्शियल वायवाल्याचं जास्त आहे म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल एक्सवाल्याचं जास्त आहे, अँड दिस विल वर्क ॲज कॅथोड. दॅट्स ऑल. याचा अर्थ 2 हाफ सेल जोडल्यानंतर या हाफ सेलमधून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे होणार. आणि मग लिहिताना नॉर्मली रिप्रेझेंटेशनमध्ये करतो तेच सेल डिझाईन करताना नॉर्मली दाखवायची पद्धत आहे. तो रूल नाही, रिप्रेझेंटेशनमध्ये रूल आहे. याचा अर्थ 0.9वाला कॉन्सन्ट्रेशन 0.9वाला ॲनोड म्हणून काम करणार आहे. मग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जर असा झाला असेल याचा अर्थ इथलं कॉन्सन्ट्रेशन 0.9 मोलार आहे आणि हा जर कॅथोड म्हणून काम केलं असेल, ओके, तर इथलं कॉन्सन्ट्रेशन 1.1 मोलार आहे. म्हणजे सेम झिंक कपल्ड विथ झिंक असं असू शकतं. दोन्ही हाफ सेलमध्ये हाफ सेल पोटेन्शियल वेगळे पाहिजेत. म्हणजेच नेचर, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर हे दोन्हीमध्ये काहीतरी एक फॅक्टर दोन्हीमधला वेगळा पाहिजे. स्टँडर्ड कंडिशनला आपण समजा फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर डॅनियल, तिथं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर सेम होतं पण नेचर वेगळे होते. ओके. आणि आम्हाला माहिती होतं की SRP ऑफ कॉपर हाफ सेल इज मोर दॅन झिंक हाफ सेल, आणि म्हणून झिंक हाफ सेल ॲनोड, कॉपर हाफ सेल कॅथोड डॅनियलमध्ये. इथं झिंक हाफ सेल कपल्ड विथ झिंक हाफ सेल म्हणजे नेचर सेम, टेम्परेचर सेम. मग दोन्हीमध्ये ज्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.9 ॲज कम्पेअर टू 1.1, मग ते म्हणून नट्स इक्वेशनचा उपयोग काय आहे समजलं का? की त्याचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ग्रेटर आले. आता हे जे मी हिंट दिली ते थांबवून इक्वेशन आधीचे अभ्यास करून ते भरून असं तुम्हाला करावं लागेल. ओके. आधीचं सगळं त्याला कनेक्ट किंवा हे ऐकल्यानंतर मग आधीचं पुन्हा लक्षात यायला लागेल चांगल्या पद्धतीने. ज्याने आधीचे लेक्चर्स व्यवस्थित ऐकलेले नाही आहेत, ऐकले तरी कळलं नसेल तरी, तर हे लेक्चर ऐकल्यानंतर परत तिकडे जायचं, त्यांना आणखी व्यवस्थित समजायला लागेल. तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ धिस हाफ सेल इज मोर दॅन धिस हाफ सेल. याचा अर्थ वेन दिस टू आर कपल्ड, धिस हाफ सेल 0.9वाला इट विल वर्क ॲज ॲनोड, दिस विल वर्क ॲज कॅथोड. सेल इज पॉसिबल. दॅट्स ऑल. ओके. थँक्यू.